मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय. इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार, तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी केलं स्पष्ट. महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनरचं आयोजन. खास मोदींनी केला खासदारांचा पाहुणचार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास. आंध्र प्रदेशच्या भद्राचलम इथे भीषण दुर्घटना. बस दरीत कोसळून देवदर्शनाला निघालेल्या 15 प्रवाशांचा मृत्यू. पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवानं जीवितहानी नाही. आणि दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा आफ्रिकेनं केला 51 धावांनी पराभव. मालिका 1-1 अशी बरोबरी. तर काल हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी झालेले आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महायुतीतील कुरघोडींवरून ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. कोण होतास तू, काय झालास तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा सोडलाय. मित्र मित्र म्हणत एकमेकांवर धाडी टाकत आहेत. एकमेकांचे पैसे हे उघडकीस आणले जात आहेत, अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला. मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू. इतर राज्य ही ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदीशाही सुरू आहे. म्हणजे कोणाचं पायपोस कोणात राहिलेलं नाहीये. मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत. मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही, एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे? मला वाटतं जे स्वतः पलटा अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे. माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा, हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघालेत.
तर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. काही दिवसांपासून नंबर 1 आणि नंबर 2चा वाद राज्याच्या राजकारणामध्ये रंगलाय. आता विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा 1 नंबर आणि 2 नंबरवर येऊन ठेपलाय. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय न झाल्यानं उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 2 उपमुख्यमंत्री पदं तयार केली जातात, मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय. नंबर 1लाच महत्व असतं, नंबर 2ला महत्व नाही, असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय. त्यांच्या टीकेला शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय. एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत. केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही महाराष्ट्र. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. पवार कुटुंबाचा डान्स आणि राजकारण देखील एकत्रच असतं, असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले होते. तसंचही घडतंय, कारण बुधवारी रात्री शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली आणि त्याआधी एक मोठी घटना घडली. अजित पवार आणि रोहित पवार एकाच कारनं विमानतळावर पोहोचले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणासाठी शरद पवारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधला जातोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात दोन्ही पवारांच्या भेटीची ही इनसाइड स्टोरी. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. वाढदिवसाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं गिफ्ट शरद पवारांना नेत्यांकडून दिलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण दोन्ही पक्षातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यातला संवाद कायम आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशा प्रतिक्रिया त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं दिल्या जातात. त्यातच बुधवारी दिल्लीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली. बैठकीचे फोटो सुद्धा समोर आले. या फोटोतली दोन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज पुरेशी बोलकी आणि सकारात्मक आहे. त्या बैठकीतली सर्वात मोठी इनसाइड स्टोरी समोर आली आहे. दोन्ही नेत्यांनी आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सगळ्यांशी आम्ही आघाडी केली नाही. तिथं आघाडी झाली तेव्हा कोणी काय प्रश्न विचारला नाही, मग तुम्ही अशी आघाडी कशी केली. स्थानिक पातळीवर जे आहेत अधिकार आम्ही दिलेले आहेत त्याप्रमाणे आघाडी झाली. उद्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये जे आहे अजून तशी चर्चा नाही. तशी चर्चेचा कुठे असा जर विषय झाला आम्हाला कल्पना देऊ. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीत राजकीय आणि कौटुंबिक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आणि त्यातही एकत्र लढण्यावर चर्चा झाली असणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. तर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातला संवाद वाढत चाललाय. विमानतळावर जाण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी एकाच कारनं प्रवास केला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकाच ट्रॅकवर येऊन राजकीय प्रवास करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण किती तास किती मिनटं एकमेकांच्या बरोबर होते खरोखर मला कल्पना नाही. फक्त मी माझी भूमिका स्पष्ट मांडली. ती भूमिका एवढंच आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. अजित पवार यांचा मुलगा जय याच्या विवाहाला शरद पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा आहे का अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र दिल्लीत अजित पवारांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सर्व शंका दूर केल्या.
आता शरद पवारांच्या वाढदिवसाला म्हणजे 12 डिसेंबरला दोन्ही पक्षाचे नेते एकत्रीकरणाचं गिफ्ट देऊन राष्ट्रवादी पुन्हा असा नारा देतात का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काही दिवसांपासून नंबर 1 आणि नंबर 2चा वाद हा राज्याच्या राजकारणात रंगलाय. आता तर विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा 1 नंबर 2 नंबरवर येऊन ठेपलाय. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय न झाल्यानं उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 2 उपमुख्यमंत्री पद तयार केली जातात, मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का, असा सवाल ठाकरेंनी केला. नंबर 1लाच महत्त्व असतं, नंबर 2ला महत्त्व नाही असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय. त्यांच्या टीकेला शिंदेंनी उत्तर दिलंय. एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत. केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही महाराष्ट्रात. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय.